नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 2च दिवसापूर्वी एक मोठी बातमी झळकलेली होती, तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल. वॉशिंग्टन पोस्ट हे जे अमेरिकेतून प्रकाशित होणारं पब्लिकेशन आहे आणि त्यांचं दिल्लीमध्ये सुद्धा त्यांचा ब्युरो होता, भारतासाठी काम करत होते. त्याच्यामध्ये जवळ-जवळ 300 पत्रकारांना नोकरीतून त्यांची हकालपट्टी झाल्याचं वृत्त तुम्ही वाचलं असेल. हकालपट्टी झाली 4 फेब्रुवारीला, बातमी आली 5 फेब्रुवारीला आणि त्याच्यानंतर म्हणजे अगदी प्रांशु वर्मा हे त्यांचे एडिटोरियल चीफ होते. त्यांच्या सकट 300 लोकांना नोकरीतून काढून टाकल्याची बातमी आली आणि बुचकळ्यात टाकणारी बातमी होती अर्थातच, की असं नेमकं काय झालं? म्हणजे वॉशिंग्टन पोस्ट हा मोदीच्या विरोधामध्ये अशी आघाडी चालवत होते, की बस म्हणजे त्यांच्याशी जर का टक्कर द्यायची किंवा त्यांना काउंटर करायचं, तर भाजपच्या आयटी सेलला कसरती कराव्या लागत होत्या. कसरती अशासाठी, की वॉशिंग्टन पोस्ट काय बोललं त्याच्यावरती ताबडतोबीने प्रत्युत्तर तयार करणं हे सुद्धा एक आव्हान होतं आणि हे आव्हान अर्थातच भाजपच्या आयटी सेलकडे जसं होतं तसेच त्यांचे प्रवक्ते आणि इतर नेते ह्या सर्वांसाठी एक शर्यत असल्याचं आपल्याला दिसत होतं, की पोस्टने काहीतरी प्रकाशित करायचं आणि त्याच्यावरचा मग जो युक्तिवाद आहे तो या मंडळींनी पाठवायचा. अशा तऱ्हेने हे नाट्य जे आहे ते आपण किती वर्ष बघतोय. असं काम करत असलेल्या वॉशिंग्टन पोस्टला अचानक अचानकपणे त्यांचे 300 संपादकीय मंडळातली व्यक्ती सगळ्या ह्या बाहेर कशा फेकल्या गेल्या. आणि मला सुद्धा आश्चर्य वाटत होतं, की जे लोक अगदी भरीव जबरदस्त काम करून दाखवत होते, त्यांचं काय झालं नेमकं? आणि सुगावा तर कुठे मिळत नव्हता. म्हणून मग थोडंफार मागे जात बघितलं तर वॉशिंग्टन पोस्टच्या 22 जानेवारीच्या अंकामध्ये त्याचा गौप्यस्फोट झाला. खरं सांगायचं झालं तर उलगडा झाला आणि तो उलगडा हा तुम्हाला त्या लेखाचं जर का टायटल सांगितलं ना, तर तुम्हाला थोडीशी कल्पना येईल. परंतु तो समजून सांगावा लागेल. त्या टायटलचं मुळात आर्टिकल लिहिलेलं होतं ते प्रांशु वर्मा हे एडिटोरियल चीफ त्यांनी स्वतः लिहिलेलं आर्टिकल आहे. त्या आर्टिकलमध्ये प्रांशु वर्मांनी त्याचं शीर्षक असं दिलेलं आहे. एक मिनिट. यूएस यूएस ट्राइड टू एक मिनिट हां. सॉरी फॉर द ट्रबल. त्या लेखाचं शीर्षक प्रांशु वर्मांनी असं दिलेलं होतं, यूएस सिक्स टू बी फ्रेंड्स विथ बांगलादेशेस वन्स बँड इस्लामिस्ट पार्टी. म्हणजेच बांगलादेश मधली एक काळ बॅन केलेली जी पार्टी आहे जमाते इस्लामी त्याच्या सोबतच मित्रत्वाचं नातं आता अमेरिका जोडत आहे. अशा टायटलचा हा लेख हा 22 जानेवारीला प्रकाशित झाला. आता ह्या लेखाचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी बांगलादेशच्या निवडणुका या 12 फेब्रुवारीला होणार आहेत. आता म्हणजे आज आपण 7 फेब्रुवारीवरती आहोत. आता 7 फेब्रुवारीला ज्या निवडणुका होणार आहेत त्याचं वैशिष्ट्य समजून घ्या. पहिलं म्हणजे शेख हसीना यांना क्रिमिनल डिक्लेअर केलं गेलेलं आहे आणि भारताने त्यांना बांगलादेशात परत पाठवावं म्हणून विनंती करण्यात आलेली आहे. दुसरं त्यांची जी अवामी लीग पार्टी आहे ती तर बेकायदेशीर ठरवली गेलेली आहे. म्हणजे अवामी लीगला ही निवडणूक लढवता येणार नाही. तेव्हा भारताने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ह्या पार्टीचे च्या प्रमुख खलिदा झिया, त्याच्या अगोदर त्यांचे जे प्रमुख होते ते जनरल जियाऊर रहमान हक नव्हे. तर हे गृहस्थ जे आहेत ते भारताने जेव्हा 71 साली मुक्तीवाहिनी तर्फे बांगलादेशच्या मुक्ती संग्रामामध्ये भरघोस मदत केली त्यावेळेला हे जियाऊर रहमान हे तत्कालीन पाकिस्तान
मध्ये काम करत होते त्यांच्या लष्करामध्ये. तिथे त्यांनी बंड केलं आणि त्यांच्या हाताखालची सगळे जवान जे आहेत ते मुक्ती वाहिनीच्या सोबतीने बांगलादेश युद्धामध्ये भाग घेत होते. असे जियाउर रहमान हे पुढे शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाल्यानंतर बांगलादेशचे प्रमुख झाले. त्यांचं धोरण काही विशेष भारताशी मित्रत्व करण्याचं बिलकुल नव्हतं. थोडंफार शत्रुत्वच केलं त्यांनी. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी खलिदा झिया देखील बांगलादेशमध्ये अनेक वेळेला राष्ट्रप्रमुख म्हणून निवडल्या गेल्या. त्यांचंही धोरण भारताशी मित्रत्व ठेवायचं बिलकुल नव्हतं. आजच्या घडीला खलिदा झिया यांना नैसर्गिक मृत्यू आल्यानंतर त्यांचा मुलगा बांगलादेशामध्ये आलेला आहे आणि तो बीएनपी तर्फे निवडणुका लढवतो आहे. एकंदर बांगलादेशची जर का आजचं वातावरण बघितलं तर बीएनपी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळण्याची खूप मोठी शक्यता आहे. पण अमेरिकेला मात्र बीएनपी आज सत्तेवर नकोय असं दिसतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जमाते इस्लामीशी संधान बांधण्याचा प्रयत्न चालवलेला होता. हा प्रयत्न जो आहे तो काही अशा 1 आणि 2 मीटिंग्स मध्ये नाही, सलग मीटिंग्स या बांगलादेशामध्ये चाललेल्या होत्या. अमेरिकन जे कोणी अधिकारी तिथे उपस्थित होते त्यांचं आणि त्यांचं साटलोटं चाललं होतं. काही जमातचे लीडर्स आहेत ते फार अमेरिकेपर्यंत सुद्धा जाऊन आल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशीच एक जी मीटिंग झाली ढाकामध्ये झाली ही मीटिंग. ती मीटिंग 1 डिसेंबर 2025 मध्ये झाली. या मीटिंगमध्ये अमेरिकेचे जे डिप्लोमॅट्स आहेत म्हणजे त्यांच्या राजनैतिक बोर्ड मधली काही मंडळी ही जमाते इस्लामीच्या लोकांना भेटली. त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलं की जमाते इस्लामीनी या निवडणुकीमध्ये जास्त चांगला सहभाग घ्यावा आणि त्यांना निवडून कसं आणता येईल या दृष्टिकोनातून किंवा त्यांनी काय भूमिका घ्यावी, कशी घ्यावी या संदर्भामधली स्पष्ट बोलणी झाली या दोघांमध्ये. अमेरिकन डिप्लोमॅट्स आणि जमाते इस्लामी एक लक्षात घ्या. आणि आम्हाला तुमचं मित्र म्हणून काम करायचं आहे बांगलादेशमध्ये हे त्यांना स्पष्ट सांगितलं गेलं. त्यांची जी स्टुडंट विंग आहे जमातची इस्लामी छात्र शिबिर ज्याच्यातर्फे शेख हसीना यांच्या विरोधामध्ये आंदोलनं केली गेली त्यांना सुद्धा यामध्ये सहभागी करून घ्या असं सांगितलं गेलं. आता असं आहे की याच्यामध्ये सगळे जे त्याचे इम्प्लिकेशन्स काय लक्षात ठेवा की अमेरिकेने अशा तऱ्हेने हस्तक्षेप चालवलेला आहे बांगलादेशच्या निवडणुकांमध्ये आणि त्याच्यामध्ये बीएनपीच्या विरोधामध्ये जमाते इस्लामीला उभं करायचं, त्यांना शक्ती द्यायची, आम्ही तुमचे मित्र सांगायचं आणि यानंतर बांगलादेशच्या निवडणुका ज्या आहेत त्या फ्री अँड फेअर म्हणजे मुक्त वातावरणात होतील का नाही याबद्दल आता शंका उपस्थित झालेली आहे. ह्याच्याच सोडीने हे जे होणार आहेत निवडणुका त्याला जोडून एक जनमत कौल सुद्धा जोडला गेलेला आहे आणि त्या जनमत कौलामध्ये घटनेमध्ये सुधारणा कराव्यात की नाही असाही एक प्रश्न विचारला गेलेला आहे. अशा प्रकारे 2 गोष्टी एकत्र आणणं हेच मुळात चुकीचं होतं परंतु तेही घुसळून दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून ह्याचा जो काय तो सोक्ष मोक्ष नीट लागावा म्हणजे त्यांना जे काही घटनेमध्ये बदल करून हवे आहेत ते बदल. ह्याला जोडून तुम्ही आता बातमी आठवून बघा. बांगलादेशचे जे आर्मीचे प्रमुख आहेत वकार आणि जे शेख हसीनांचे नातेवाईक आहेत असं म्हटलं जातं ते थोडेफार भारताला अनुकूल आहेत. त्यांनाच त्यांचं उच्चाटन करण्यासाठी तिथे एक बंड करण्यात आलेलं होतं. त्यावर मी एक व्हिडिओ केलेला होता आणि हे बंड हे अमेरिकन सिटिझन असलेले बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ह्यांनी त्यांच्या विरोधामध्ये बंड केलेलं होतं. ते बंड मोडून काढण्यात अपयशी करण्यामध्ये भारताने वकारना मदत केली असा आता आरोप केला जातोय. आरोप सोडून द्या पण मुळात बंड करण्याचा प्रयत्न तर झाला. 1 आठवडा 3 बंड अशा अर्थाचं काहीतरी माझ्या व्हिडिओचं तुम्हाला टायटल मिळेल तिथे कुठेतरी. तर ही बॅकग्राऊंड आहे. म्हणजे जो भारताला मदत करू शकतो तो लष्कर प्रमुख तिकडे नकोय. जो भारताला मदत करू शकतो असा पक्ष
निवडणुकीत निवडून आलेला अमेरिकेला नको आहे. म्हणजेच आपले पिट्टू, आपलं कळसूत्री बाहुलं म्हणून तिथे वावरतील, असे जमाते इस्लामी सुद्धा ह्यांना चालणार नाही. जमाते इस्लामी ही एक काळ बॅन झालेली पार्टी आहे, पण ती सुद्धा आता अमेरिकेला हवी-हवीशी वाटते आहे. असं बांगलादेशामध्ये सगळं राजकारण चालू आहे. आणि त्या मीटिंगची ऑडिओ टेप वॉशिंग्टन पोस्टला मिळाली. त्या टेपच्या आधाराने प्रांशु वर्मा यांनी तो लेख लिहिला. पण गंमत बघा तुम्ही, चक्र उलटी फिरली की नाही. जो वॉशिंग्टन पोस्ट हा मोदीच्या विरोधात काम करणार आहे, लक्षात घ्या. मोदीच्या विरोधामध्ये आर्टिकल छापणारा पेपर, पब्लिकेशन, त्याच्यामध्ये आर्टिकल कसलं येतं, तर अमेरिका बांगलादेशात हस्तक्षेप करते. कशासाठी? तर भारत विरोधी जी पार्टी आहे जमाते इस्लामी, ज्यांनी ती शेख हसीनांच्या विरोधामधली जी सगळी ॲजिटेशन चालवलं त्यांच्या विद्यार्थी आघाडीनी, ती पार्टी बांगलादेशात निवडून यावी यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, असं सांगणाऱ्या ऑडिओ टेप्स वॉशिंग्टन पोस्टला मिळाल्या आणि त्यांनी त्यावर आर्टिकल छापलं. हे आर्टिकल छापल्यानंतर 2 आठवड्यात 22 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2 आठवड्यात संपादक मंडळ बडतर्फ झाले आहे. तेव्हा अमेरिकेचा मित्र असलेला वॉशिंग्टन पोस्ट, त्याच्यामध्ये अमेरिकेला लाथा घालणारा हा लेख कसा छापून आला, त्यांना त्या ऑडिओ टेप्समुळे पुरवल्याच कोणी, हे प्रश्न तुम्हाला आणि मला पडतात. कसे नाही पडणार? कुठल्याही सुजाण वाचकाला हे प्रश्न पडायला पाहिजे आहेत. कोण काम करतंय मित्रांनो? ही सगळी व्हील्स वकारना वाचवण्याचा आरोप झाला तो अर्थातच भारताच्या रॉवरती झाला. आता वॉशिंग्टन पोस्टच्या हातामध्ये त्या ऑडिओ टेप्स, म्हणजे जी सिक्रेट मीटिंग आहे ती ढाक्यात झालेली आहे. ती अमेरिकेच्या राजदूत मंडळातली अधिकारी जेव्हा ते इस्लामीच्या लोकांना भेटतात, त्याची ऑडिओ टेप तुम्हाला मिळते आणि ती वॉशिंग्टन पोस्ट पर्यंत पोहोचवली जाते. आणि मोदींचा विरोधात लेख लिहिणारा वॉशिंग्टन पोस्ट अमेरिकेला लाथा घालणारा लेख प्रकाशित करतो. या सगळ्याचा अर्थ समजतो का तुम्हाला? तुम्हाला निश्चित समजत असेल. तर ह्याच्यापेक्षा मी जास्त कल करून काय सांगणार तुम्हाला? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा. लक्षात ठेवा, हा महत्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओला लाईक करा तर त्याचा प्रसार वाढेल. चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्याचा प्रसार वाढेल आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.